मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आले। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यानंतर एकमताने मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे। त्यामुळे मराठा समाजाला आता शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण असणार आहे। मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे। मी शब्द पाळतो, त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात। मी मागचा विषय काढणार नाही। मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे। मराठ्यांच्या इच्छापूर्तीचा हा दिवस आहे। सर्व समाजासाठी आमची समान भूमिका आहे। ना कोणावर अन्याय ना कोणाला धक्का दिला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। समस्त राज्याला आणि ओबीसींना सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचा निर्णय घेतला आहे। मराठ्यांना नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतलाय। मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही। मराठा असेल किंवा इतर समाज असेल, त्यांच्याबद्दल तीच भावना व्यक्त केली असती, असं शिंदे म्हणाले।